आरटीआयचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, ग्रामपंचायतीतच मारहाण, महिला सरपंच आणि पंचायत समिती सदस्य पतीवर गुन्हा दाखल। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द ग्रामपंचायतीत धक्कादायक प्रकार समोर आलाय। माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रे घेण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मित्राला ग्रामपंचायत कार्यालयातच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी महिला सरपंच आणि त्यांचे पती विद्यमान पंचायत समिती सदस्य यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं जातं। आरोपानुसार माहिती अधिकार कार्यकर्ते पांडुरंग ठाकरे हे मित्र तुषार बागडकर यांच्यासह ग्रामपंचायतीत गेले असताना पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी यांनी तुषार बागडकर यांना मारहाण केली। त्यानंतर महिला सरपंच यांनी सुद्धा मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेचा कथित व्हिडिओ देखील व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरात संताप व्यक्त होतोय। संबंधित दोघांना पदमुक्त करण्याचीही मागणी होतीये। नमस्कार, सध्या मी लाखांदूर तालुक्यातील ग्राम विरली खुर्द येथे आहो। तुम्ही बघू शकता मी थेट एका ग्रामपंचायत समोर उभा आहे आणि ह्या ग्रामपंचायतमध्ये 2 दिवसा अगोदर एका RTI टाकणाऱ्या कार्यकर्त्याला सरपंच महिला सरपंच आणि त्या सरपंच महिलाच्या पतीकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। नेमका काय प्रकार आहे आपण ह्या संदर्भात येथील जे RTI कार्यकर्ता आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार, परिचय सांगा। माझं नाव पांडुरंग मधुकर ठाकरे। काय प्रकरण काय घडलं? प्रकरण म्हणजे एकंदरीत असं आहे की मी 30 तारखेला मागच्या महिन्याच्या एक RTI अर्ज लावलेला होता माहितीच्या अधिकाराखाली। तर त्या संदर्भामध्ये मला ग्रामसेवकांचा कॉल आला की थोडंसं करेक्शन आहे अर्जामध्ये, तर तुम्ही ग्रामपंचायतला भेटा। मी ग्रामपंचायतला आले असता तिथे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक, माजी सरपंच जितेंद्रजी पारधी, त्याच्यानंतर ऑपरेटर, कम्प्युटर ऑपरेटर असे 2-3 जण तिथे अवेलेबल होते। सरपंचबाई आमचा संवाद चालू होता। माझा संवाद हा ग्रामसेवकाशी चालू होता की बा कसं काय याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करायला पाहिजे या टॉपिकवर। तर बाजूला जे बसलेले व्यक्ती होते ते जितेंद्र पारधी हे मला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत होते की तू का बरं RTI लावला आहे, तुला कोणी सांगितलं हे एवढे शहाणपणा करायला, XYZ असे प्रेशराईज करण्याचा प्रयत्न चालू होता। बट मी त्यांच्या त्या प्रश्नाला किंवा त्या प्रेशरला लक्ष दिलं नाही। माझं जे कन्व्हर्सेशन चालू होतं ते होतं ग्रामसेवकासोबत चालत होतं। तेवढ्यात माझ्या बाजूला बसलेला मुलगा म्हणजे कोण, तुषार यांनी जितेंद्र पारधीला एवढंच बोललं की भाऊ तुम्ही मदत नका बोलू, यांच्या दोघांचे कन्व्हर्सेशन चालू द्या। फक्त या क्षुल्लक गोष्टीसाठी जितेंद्र पारधी यांनी या मुलाला डोक्याचे केस पकडून शिवीगाळ करत इमारतीच्या बाहेर काढलं आणि पती पत्नी दोघांनी मिळून मारहाण केली। काय त्या दिवशी काय झाला होता, जो RTI लावला होती आणि RTI जो लावणारा ठाकरे मुलगा आहे त्याच्यासोबत तू आला होता आणि त्या दिवशी तुला सरपंच महिला आणि तिच्या पतीकडून मारहाण झालेला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याबाबत तू काय सांगशील? मी आपल्या मित्रासोबत गेलो होतो। ग्रामसेवकासोबत बोलणं चालू होता माझ्या मित्राचा। जितेंद्र पारधी हा माझ्या मित्रावर दबाव टाकत होता आणि मी त्यांना एवढंच म्हणलो की मामाजी ग्रामसेवकांनी माझ्या मित्राला बोलवलं, मी त्याच्यासोबत आलो, ग्रामसेवकासोबतच बोलू द्या, तुमचा काही अधिकार नाही, ग्रामसेवकांनाच पण बोलू द्या। तेवढ्यात ते उठले, साल्या माजरत होता, तू कोण लागला शेतला नाकरीत, आणि केसरा पकडून बाहेर खिचत एक शारदा याचा मार बघून घेऊ याची, आणि माझ्या अंगावर ढकलू लागला। तुम्ही बघत होता एका RTI लावणाऱ्या युवकाला थेट महिला सरपंच आणि तिच्या पतीकडून RTI टाकल्यामुळे त्याला थेट दमदाटी करून त्याच्यासोबत सहकारी असलेल्या मित्राला सरपंच आणि तिच्या पतीकडून मारहाण झाली। हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सध्या जिल्ह्यात ह्या व्हिडिओने एक चांगलाच खळबळ माजला आहे। संबंधित अधिकारी महिला सरपंच व तिच्या पतीकडे काय कारवाई करणार, का पैशाच्या जोरावर हा मुद्दा दाबेल असा प्रश्न आता भंडारा जिल्हावासियांना पडला आहे। मी लोकन्याय मराठीसाठी प्रतिनिधी सुरेश शिवणकर, भंडारा।